रात्र झाली की रोज पोरं आजीच्या अंथरुणात गलका करतात आणि आजी त्यांना रोज नवनवीन गोष्टी तयार करून सांगते. रोजच्या सारखी आज पण पोरं म्हणाली, आजी आज काय सांगणार आहे तू? आजी थोडं शांत राहून म्हणाली, बाळांनो आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे, ती पण आपल्या शहरातली. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. कोणती? आपल्या मानवत शहरातली 50 वर्षांपूर्वीची गोष्ट, ज्याने सगळ्या महाराष्ट्राला हादरवून टाकलं. त्या वाईट प्रसंगाची ही एक आठवण आहे. आपल्या मानवत शहरातून त्यावेळी एका मागोमाग एक लहान मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या. त्यांचे मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले. 2 वर्ष हा प्रकार चालू होता. कशामुळे घडतंय, कोण करतंय काहीच कळत नव्हतं. सगळ्यांचं शरीर सापडत होतं तेव्हा कुणाच्या गुप्ता अंगावर जखमा होत्या, कुणाचं डोकं धडावेगळं केलं होतं, कुणाची बोटं कापली होती तर कुणाची छाती. हत्यांमागून हत्या, दहशत आणि गूढ कायम. गयाबाई ही 10 वर्षांची मुलगी गौऱ्या गोळा करायला घराजवळच्या परिसरात गेली. दिवस निघून गेला पण ती घरी परतली नाही. तेव्हा तिच्या मायबापाने तिला शोधण्यासाठी सगळीकडे धावाधाव केली. पण रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला तरी तिचा पत्ता नव्हता. पुढचे 2 दिवस गावभर शोधलं तरी गयाबाई सापडली नाही. मात्र तिसऱ्या दिवशी तिचं शरीर मेलेल्या अवस्थेत बारहाती यांच्या रानाजवळच्या ओढ्यात सापडले. तिच्या डोक्यावर मारल्याची खून होती आणि अवघड जागेवर जखमा. या घटनेला 15 दिवस उलटले तेव्हा शकीला अल्लाउद्दीन ही 9 वर्षांची पोर गायब झाली. तीही सरपण आणायला गेली होती, परतलीच नाही. तिचं शरीर 3 किलोमीटर अंतरावरच्या रानात सापडले. गयाबाईच्या अंगावर जशा जखमा होत्या तशाच शकीलाच्या अंगावर होते. भीतीमध्ये दिवसामागून दिवस जात होते पण कोण करतंय, का करतंय काहीच कळत नव्हतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आणखी एका जलीला मारलं गेलं. ती 35 वर्षांची सुगंधा मांग, ही पारधी वाड्याजवळ राहणारी. बांबू तोडायला ती शिंदीच्या बनात गेली पण तिच्याच बांबू कापण्याच्या कोयत्याने तिला मारून टाकलं. पुढे 10 वर्षांची नसीमा ही खाटकाची पोर सापडना. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचं शरीर सापडलं, ते पण वाईट अवस्थेत. शीर कापलेल्या या शरीराची बेकार अवस्था झाली होती. अवघड जागेवरती जखमा होत्या, छातीचा भाग काढलेला होता, उजव्या हाताची करंगळी तोडलेली होती. हे करतंय कोण हे कोणालाच कळत नव्हतं, हाच प्रश्न होता. इथून पुढे मात्र पोलिसांची शोध मोहीम जोमानं चालू झाली. संशय घेऊन 1973ला गावातल्या काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. उत्तमराव बारहाते हे मानवतमधील मोठं प्रस्थ, मोठा माणूस. गावात शेती मोठी, व्यापार मोठा, मोठा वाडा. ते नगराध्यक्ष सुद्धा होते. आणि रुक्मिणी भागोजी काळे ही पारधी समाजातली एक बाई. ती विवाहित होती पण नवऱ्याकडे राहत नव्हती. मानवतलाच तिच्या बापाकडे राहायची. पारधी समाजाचे हे लोक गावापासून थोडं लांब त्यांच्या वस्तीत गावठी दारू बनवत. रुक्मिणी सुद्धा हेच काम करत. पण उत्तमरावांच्या ती नजरेत भरली आणि त्यांनी तिच्यासाठी वेगळा वाडाच बांधला. मग या वाड्यावर उत्तमरावांचं रोज येणं जाणं चालू राहील. हे सर्व पोलिसांना माहीत होतं. संशय घेऊन यांना आत टाकलं तरी गुन्ह्याची उकल काही होत नव्हती. हे चौघे अटकेत असताना मानवतमध्ये 5व्या महिलेचा खून झाला. कलावती बोंगले, लग्न झालेल्या बाईचा खून. कलावतीला मूलबाळ नव्हतं. पण या सर्व मृतदेहांची अवस्था बघितली तर या हत्याकांडामागे काळी जादू प्रकार असेल असा संशय आला. त्या दिशेने तपास चालू झाला. पण गूढ वाढलं कारण 5वा खून झाला. एका पाठोपाठ एक 10 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आणि दुसऱ्या दिवशी त्याच अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. पोलिसांच्या हाती मात्र काहीच लागत नव्हतं. प्रकरण तापलं, थेट विधानसभेत गेलं आणि मुंबईहून वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासाला पाठवण्यात आले. मानवत हत्याकांडातील शेवटचे 3 खून एकाच दिवशी झाले होते. एकाच कुटुंबातील मारून टाकलेले ते सर्वजण होते. हरिबाई बोरवणे ही बाई तिच्या 9 वर्षांच्या लेकीसह शेतावर नवऱ्याला भाकरी द्यायला निघाली. हरिबाईच्या डोक्यावर शिध्याचं टोपलं होतं. ती मागून चालत होती पण त्याच वेळी कोराडीचा घाव थेटक्यात बसला आणि ती जमिनीवर कोसळली. पुढे चालत असलेल्या तारामतीची सेम अवस्था झाली. आणि हे सगळं घडताना पाहिलं उमाजी पितळे यांनी. पण त्यांची पण तीच अवस्था झाली. तिहेरी खून झाल्याचं समजताच मानवतमध्ये दुसऱ्या दिवशी शहर बंद ठेवण्यात आलं. त्यावेळी पोलीस महानिरीक्षक A.G. राजाध्यक्ष पुढच्याच आठवड्यात मानवतला पोहोचले आणि त्यांनी पुढील शोध मोहीम चालू केली. रुक्मिणीच्या वाड्यातला कथित मुंजा आणि पिंपळाचं झाड या सगळ्या हत्याकांडामागचा सगळा इतिहास उघड करत. 60 वर्षांच्या गणपतने त्याच्या साक्षीत मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी लग्न न झालेल्या मुलीचं रक्त लागेल असं उत्तमरावांना सांगितलं. मी मांत्रिक आहे, शकून सांगतो. उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी मला वाड्यावर बोलवलं. वाड्यात असलेलं गुप्तधन मिळवण्यासाठी आणि रुक्मिणीला मूल होण्यासाठी उपाय सांगा असं त्यांनी विचारलं.
त्या वाड्यातल्या मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी लग्न न झालेल्या मुलीचा बळी द्यावा लागेल आणि तिच्या रक्ताचा नैवेद्य करावा लागेल. मांत्रिकाने सांगितलं. सोपान आणि शंकर या उत्तमरावांच्या नोकरांनी रक्त आणायचं ठरवलं आणि त्यांनी आणलेल्या रक्ताने उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी पूजासुद्धा केली. दोन्ही माफीच्या साक्षीदारांनी दिलेल्या कबुली जबाबातून उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी काळे यांनी पुत्रप्राप्तीसाठी गुप्तधन मिळवण्यासाठी या हेतूने खून करून घेतल्याचं स्पष्ट झालं. एकूण 18 आरोपींपैकी एकाचा खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला. रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्या सांगण्यावरूनच हत्या झाल्या होत्या आणि म्हणूनच त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याबरोबर प्रत्यक्ष मारेकरी असलेल्या सोपान थोटेलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली. दगडूसह इतर 4 साथीदारांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली. आजीची ही गोष्ट संपेपर्यंत पोरं फार गोडूक झाली होती. पण आजींनी सांगितलेली ही गोष्ट काल्पनिक नाहीये, तर ही महाराष्ट्रातली एक सत्य घटना आहे. आजही या पुरोगामी महाराष्ट्रात काळ्या जादूसाठी अंधश्रद्धेपोटी नरबळी दिला जातो ही दुर्दैव आहे.